एक महत्त्वाची बातमी। शिवसेनेचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे। खासदार अरविंद सावंत यांनी 6 खासदारांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल केली होती आणि आता बंडखोर खासदार संजय देशमुखांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आलेली आहे। बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही बंडखोर खासदार उपस्थित राहिले नव्हते आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी 6 खासदारांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल केली होती। त्याच याचिकेवरून आता बंडखोर खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रतीक राठोड यांच्याकडून। प्रतीक, काय म्हटलंय या नोटीसीमध्ये? नक्कीच हेमाली, आपण पाहू शकतो की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली होती। ही नोटीस ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी 6 खासदारांच्या बंडखोरी विरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर आहे। या प्रकरणात विशेष म्हणजे अरविंद सावंत यांचे प्रिय सहाय्यक दीपक गोखले हे मुंबईतून थेट यवतमाळमधील चिंचोली येथे खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना नोटीस दिली। त्यांच्यासोबत मुंबईतील पदाधिकारी तसेच यवतमाळचे जिल्हा प्रमुख आणि स्थानिक सेनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। दरम्यान आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:31 होणार आहे। नोटीसमध्ये संबंधित खासदारांनी न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच ते सुनावणीला उपस्थित राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत प्रकरणाची सुनावणी घेतली जाऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी जर पाहिली तर जून महिन्यात संजय देशमुख यांच्यासह 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या राजकीय घडामोडी। नक्की धन्यवाद प्रतीक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।